नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र. तर सकाळचे पहाटेचे 5 वाजले होते आणि मी एवढ्या सकाळीच तयार झाले होते. तर नक्कीच व्हिडिओमध्ये पहा मी कुठं चालले, काय काम आहे दिवसभर. तर सकाळी 5 वाजता 4:30ला उठले होते. 5 वाजेपर्यंत माझे आंघोळ वगैरे सगळं झालं आणि मी 5:30 वाजता निघाले होते. जाताना सोबत पाण्याची बॉटल वगैरे घेतली आणि रात्रीच मला काय घ्यायचं आहे ते बॅगमध्ये भरून ठेवलं होतं. तर सकाळचे जाऊस तर ते करूस तर मला 6 वाजले. तर खूप छान नजारा होता सकाळी. पुण्यात एवढ्या सकाळी मी फर्स्ट टाईमच उठून चालले होते. बाकी एवढ्या लवकर तर मी कधी उठत पण नाही आणि एवढ्या लवकर कधी बाहेर जात पण नाही. पुण्यात सकाळी सकाळी लोक उठले तर बेसिकली फक्त वॉकलाच जातात. बाकी तर ज्यांना ऑफिस ड्युटी असतात ते ऑफिसला जातात. तर चालले होते आता मी बस स्टॉपला. आणि ज्या दिवशी ना मला सगळ्यात जास्त काम असतं किंवा सगळ्यात जास्त घाई असते ना त्याच दिवशी नक्कीच माझ्यासोबत काहीतरी घडतं. तर असंच आज पण झालं होतं. मी PMTला बसले होते. मला उतरायचं होतं गुंजन टॉकीजला म्हणजेच एरवड्याला. तर मी उतरले बन गार्डनला. तर ज्या दिवशी घाईत मला जायचं असतं ना त्याच दिवशी नक्कीच असं होतं. तर हा बन गार्डनचा बस स्टॉप आहे. 10-15 मिनटं वाट पाहिली पण रिक्षा काही येईना. सकाळचे 7 वाजले होते. असं वाटलं होतं की 6:30ला घरातून निघले म्हणजे 6:30ला मी पोहोचेल आणि नगरच्या बसमध्ये पकडेल. तर मला असं झाल्यामुळं मी पायी चालले होते आता गुंजनच्या बस स्टॉपला, म्हणजे जिथं नगरला जाणाऱ्या बस लागतात तिथं मी आता पायी निघाले होते. कारण काय तर इथून एक पण रिक्षा भेटत नव्हती. सकाळची दिवस उगून निघाला होता. तर मग त्यानंतर थोडं पुढं आल्याच्यानंतर परत मी रिक्षा केली आणि रिक्षाने मी गुंजनच्या बस स्टॉपला गेले. तर फायनली गुंजनच्या बस स्टॉपला पोहोचले. पण बराच वेळ वाट पाहिली आणि त्यानंतर ST महामंडळाची बस आली. मग काय घेतला अर्ध्या तिकिटाचा लाभ आणि निघाले नगरच्या दिशेने. तर आज नगरला माझे खूप सारे कामं होते. शनिवार होता त्यामुळं 7-8 कामं होते पण त्यापैकी जास्तीचे कामं काही झाले नाही आहे. जे गव्हर्मेंट कामं होते, मुलाच्या शाळेचं थोडं काम होतं, डॉक्युमेंट्स काही काढायचे होते मुलांचे, ते काही झालं नाही. कारण आता ॲडमिशनसाठी सगळ्या गोष्टी लागत आहेत त्यामुळं माझी खूप जास्त पळापळ चालू आहे. तर नगरमधून जाताना पुण्यामधून जाताना ह्या उंच बिल्डिंग घेऊन पुढं चालत होते. STत बसलं आणि जागीच राहिलं तर मला खूप बस लागते म्हणजे उलटी मळमळ होते म्हणून मी झोपून घेतलं होतं. नंतर हे एक शेजारी काका आले होते. तर बस पुढं जाऊन सुप्याजवळ नाश्त्यासाठी जेवणासाठी थांबली होती. तरी पण मी खाली उतरले नाही कारण मला बसमध्ये बसलं का मला प्रवास करायला खूप म्हणजे जमतच नाही आहे. मला खूप जास्त प्रवास करताना त्रास होतो त्यामुळं मी सगळ्या गोष्टी ह्या इग्नोर करते. तर हा आहे शिरूरचा बस स्टॉप. गाडी शिरूरला आली तेव्हा मी झोपेतून उठले होते. तर डोक्यात एकच विचार होता आता किती कामं होतील किती नाही. घर सांभाळणं, मुलं पाहणं, बाहेरचं पण पाहणं, ही सर्व जबाबदारी एकटीवर असल्यामुळं खूप जास्त गोष्टींना, खूप साऱ्या लोकांच्या बोलण्याला सामोरं जावं लागतं. तर तोच विचार करत चालले होते आज किती कामं होतील किती नाही. आणि या सगळ्यांना तोंड देऊन जे करायचं ते तर करावंच लागणार होतं. कारण कामाला पण जावं लागतं, लोकांचं देणं घेणं पण एकटीला पाहायचं, लेकरं पण पाहायचे, त्यांचं शिक्षण पण पाहायचं, पूर्ण गोष्टी मला एकटीला करावं लागतात. त्यामुळं आज शनिवार होता, म्हटलं थोड्याफार होतील म्हणून मी चालले होते. तर असाच काहीसा प्रवास सुरू होता आणि फायनली आता हे सुपा आलं होतं. सुपा तुम्हा सर्वांना माहीतच असेल, हार फुलं आणि बेकरीसाठी खूप प्रसिद्ध म्हणजेच सुपा आहे. तिथं सगळे बेकरीचेच मोठमोठे शॉप आहेत. त्यासाठी सुपा आहे ना खूप जास्त प्रसिद्ध आहे. त्यानंतर फायनली मला जिथं जायचं होतं तिथं मी पोहोचले. आज गेले होते मी कॉलेजला. नाही, माझ्यासाठी नव्हते गेले, माझ्या मुलासाठी गेले होते. थोडं कॉलेजचं काम होतं त्यासाठी मी कॉलेजच्या आवारात पोहोचले होते. पण काय माझं नशीबच खराब होतं त्यामुळं कॉलेजचं काम काही झालं नाही. कॉलेज उघडायच्या अगोदर मी पुण्यावरून नगरला गेले होते. पण ज्या कामासाठी गेले होते निराशाच घेऊन परतले. ते कॉलेज पण गावापासून खूप दूर होतं त्यामुळं पायी आले होते. त्यानंतर मला अजून 2-3 कामं होते ते मी काही दाखवू शकले नाही. त्यानंतर मी थोडी बाजारात आले. बाजारातून काही गोष्टी खरेदी करायच्या होत्या. छोटं घरगुती सामान वगैरे, आईला ब्लाऊज पीस वगैरे घ्यायचे होते. त्यासाठी मी आले होते गंज बाजार. जे नगरचे आहेत त्यांना नक्कीच हे शॉप माहीत असेल, ही जागा माहीत असेल. गंज बाजारातून थोडी शॉपिंग केली, स्कार्फ वगैरे घेतलं, 1-2 टॉप घेतले आणि
बराच वेळ म्हणजे तरी 1 तासभर मी शॉपिंग केली. जास्त पण काही घ्यायचं नव्हतं, आईसाठीच घेतलं जे पण घेतलं ते. आणि छोटं घरातलं सामान, कंगवे वगैरे आणि स्टेशनरीचं थोडं सामान घेतलं. हे गंज बाजार म्हणजे पूर्ण घरातील सगळं सामान मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच गंज बाजार. इथं कुठलीच गोष्टी असं नाही की ती भेटत नाही आहे. एकदा एका शॉपमध्ये गेलं का तिथं सगळंच भेटतं आहे. आपण एखाद्या दुकानात गेलो, जेवढं लग्नाचं सामान लागतं तेवढं एका शॉपमध्ये भेटणार, दुसऱ्या शॉपमध्ये पण जावं लागत नाही. त्यामुळं खूप लांबून लांबून लोक या गंज बाजारात येतात. त्यानंतर गंज बाजाराची शॉपिंग झाल्यानंतर मी आईसाठी ब्लाऊज पीस घ्यायला गेले. तर यातील ब्लाऊज पीस घेतले मी आईसाठी. आईला या अगोदर पण याच दुकानातून आणले होते, तर ते खूप जास्त आवडले. तर म्हणून मी आवर्जून या दुकानामध्ये गेले होते आईसाठी ब्लाऊज पीस घ्यायला. ब्लाऊज पीस वगैरे घेतले. खूप जास्त दमले होते. मग त्यानंतर मी रिक्षा करून पुन्हा स्टँडला गेले, कारण मी मुलाला ज्वारी आवडते त्यामुळं ज्वारी पण घेऊन ठेवली होती. ते ज्वारी ज्यांच्याकडून घेतली होती त्यांचा पण फोन येत होता ज्वारी आणून टाकली म्हणून. त्यामुळं मी लवकरच निघाले आणि खूप छान ब्लाऊज कलेक्शन होतं. मला खूप जास्त इथले ब्लाऊज वगैरे पण आवडतात. तर त्यानंतर मी गेले पुन्हा स्टेशनला, तिथून ज्वारी वगैरे घेतली. रिक्षा करूनच गेले होते. आंबे पण घेतले होते, पण बॅड लक, आंब्यात खूप जास्त आळ्या निघल्या. मला ते ओझं आणायला पण परवडलं नाही, त्यामुळं खूप जास्त निराशा माझी. काल नगरला गेले तर हाती पडली. पण त्याच गोष्टीचं समाधान मला भेटलं नाही ना. माझं दुसरे 1-2 कामं होते ते झाले ना, कॉलेजमधलं काम झालं. आंबे घेतले 5 किलो, ते आंब्यात पण सगळ्या आळ्याच निघल्या. तर जुनं बस स्टँड काही कारणामुळं बंद असल्यामुळं सगळ्या गाड्या पुन्हा स्टेशनलाच लागतात. तर पुन्हा स्टेशनला गेले होते. इथं ज्वारीची गोणी होती आणि आंब्याची पिशवी होती. 2-3 बस गेल्या, पण मला गोणी काही कोणी गाडीत टाकू लागलं नाही. तर एका दादाला रिक्वेस्ट करून मी गोणी टाकली. आणि रस्त्याने मोबाईलला चार्जिंग नव्हती त्यामुळं व्हिडिओ घेतला नाही. तर आता फायनली आळंदीची गाडी भेटली होती आणि आळंदीत आले मी. संध्याकाळचे 6 वाजले होते. तर मी मुलाला फोन केला होता, मुलगा माझा मला घ्यायला पण आला होता. तर फायनली मी 7 वाजता घरी पोहोचले. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. धन्यवाद.